हेची देव सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी का प्रेमे मोहिला साने चवी चवी घेऊ ब्रह्मरसावळी हरिनामाचा खिचडी का प्रेम मोहिला तुका मी गोड लागे तुका मने गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने विठाला
सुरज ए सुरज सुरज हार हार पुढे घे ना थोडं पुढे घे ना ते दिसा ना चौरंग दिसू देऊ नका हार पुढे अजून पुढे टाक चौरंग दिसू देऊ नका दुसरा हार टाक खालून घे ओम मनसी विभूषित करान्वनीलदाभा पीतांबरा तरुण बिंब फलाधरोष्टात् पुरनेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जघननिहित पाणि मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठल पांडुरंगा आता हेची जेवो सवे घेऊ शिदोरी। आज या शुभ पर्वावर श्री गुरुदेव आश्रम कोथाळा आश्रमाचा वर्धापन दिवस, प्रयागराजचा विशेष कुंभ पर्व, त्या कुंभ पर्वाच्या निमित्ताने मौनी अमावस्येचं दुधना माईवरती असणारं भव्य दिव्य स्नान आणि तत्प्रित्यर्थ श्रीमद भागवत श्रीमद देवी भागवत ज्ञान यज्ञ अखंड हरिनाम सप्ताह। या सप्ताहाची आज भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने आपण सांगता अनुभवणार आहोत। सज्जनांनो, आज काला आहे आणि काल्याचं चिंतन काल्याच्या चिंतनासाठी ठराविक विषय असतो, परंतु त्या विषयाला ज्यावेळी चिंतनाचं स्वरूप आपण देतो त्यावेळी त्या विषयामध्ये नानाविध विषयाचं श्रवण आपल्याला करता येत असतं। श्रीकृष्ण चरित्र हा काल्याचा मुख्य विषय, अर्थात देव हा काल्याचा मुख्य विषय, प्रेम स्वरूप परमात्मा हा काल्याचा मुख्य विषय, गाई गोपाळ गवळणी आदी आदी हे सर्व काल्याचे मुख्य विषय। गोपिकांच्या जीवनामध्ये, गोपाळांच्या जीवनामध्ये, भगवत भक्तांच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या भेटीची आतुरता असते आणि भगवंताची भेट, भक्त आणि भगवंताची भेट होणे, दोघांचा आलिंगन होणे हाच खरा काल आहे। ज्यावेळी
भगवान गोपिकांच्या समोर अंतर्धान झाले तर गोपिका इतक्या वेड्या झाल्या, इतक्या विरहाने आतुर झाल्या, त्या वृक्षांना, वेलींना, दगडांना, प्रत्येक वस्तूला विचारू लागल्या की आमचा कान्हा कृष्ण कोठे आहे? विठ्ठला विठ्ठला. काही जर पाहता पाहता शुभ शकून घडला तर त्यांना असं वाटायचं की नक्की देव येतो. माऊलीनं वर्णन केलेलं आहे. पहिलं तो गे काऊ कोकताये, पहिलं सोन्यानं मडवीन पाहू, पाहुणे पंढरीराव घरा कहिये, पाहुणे पंढरीराव पहिलं तो गे काऊ कोकताये, शकून गे माये सांगता हे, उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानं मडवीन पाहू, पाहुणे पंढरीराव घरा कहिये. हो शकून आहे. सकाळी सकाळी कावळा आपल्या घरावर बसून ओरडू लागला की समजायचे की आज दिवसभरात पाहुणे येतात, आणि संध्याकाळच्या वेळी ओरडू लागला तर आलेले पाहुणे नक्की निघून जातात. हाही शकून आहे. येण्याचा शकून आहे आणि जाण्याचा सुद्धा शकून आहे. जुन्या काळामध्ये एकदा का पाहुणे आले की 4-4, 5-5 दिवस राहायचे, घर घरीच कंटाळून जायचं. आता असे पाहुणे की स्टँडवर भेटले की तिथं चहा पाजला की तिकडे निघून जातात. बायांना सुख झालं, दुसरं काही नाही. विठ्ठला अरे घरी आला म्हणजे नाश्ता करा, पाणी करा, चहा करा, जेवण करा. त्या स्टँडवर भेटला तिथं राम राम करायचं, तिथलेच भजे खाऊ घालायचे, तिथला चहा पाजत जा म्हणायचा. जे काही कामाच्या गोष्टी बोलणं झाले. घरी आणायचं काम नाही आता पाहुण्याला इतका वेळ नाही घरी राहायला. काय आम्ही सकाळी सकाळी फिरत होतो तर कावळा ओरडत होता निंबावर बाजूला, म्हणून नक्की आज पाहुणे येतात.
पाहिलं कीर्तनात तो पाहुणे येऊन बसलेले, चहा पाणी तर काही होणार नाही पण जेवण होईल. विठ्ठल देवाच्या येण्याचा संकेत. माऊलीला देवाच्या भेटीची आतुरता झाली. माऊली म्हणाली कधी भेटेल पांडुरंग, कधी भेटेल मम कान्हू, माझा कान्हा केव्हा भेटेल ही आतुरता झालेली आहे. अरे आपण भक्ती करतो परंतु भक्तीमध्ये आतुरता आहे का? किती वर्षापासून आपण पूजा करतो पण एखाद्या तरी दिवशी आपण असं होतं का आपल्याला देव कधी येईल, मी किती दिवसापासून पूजा करत आहे. परमेश्वर आला पाहिजे ही भावनेमध्ये ज्यावेळी आतुरता उतरत असते, अंतःकरणातली आतुरता भावनेमध्ये उतरली पाहिजे आणि भावनेमध्ये आतुरता उठल्यानंतर भाव निर्माण होत असतो आणि भाव पाहूनच देव येत असतो. विठ्ठला विठ्ठला देव भावाचा भोगेला, देव भावाचा भोगेला, देव भावाचा भोगेला, देव भावाचा भोगेला. हाची दुष्काळत याला, हाची दुष्काळत याला, देव भावाचा भोगेला, देव भावाचा भोगेला, हाची दुष्काळत याला, देव भावाचा भुकेला. भाव महत्वाचा आहे. हाची दुष्काळ तयाला. अंतःकरणामध्ये वैष्णवाच्या भावाचा दुष्काळ पडायला नको. कारण भाव जो असतो ते प्रेमाला जन्म देतो आणि प्रेम परमेश्वराला बोलवण्याचं आकर्षण आहे. गोपिकांच्या जवळ जप नाही, तप नाही, तीर्थाटन नाही, पोथी नाही, पुराण नाही, पण त्यांचा भाव पवित्र होता. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. त्यांचा भावच एवढा पवित्र होता की त्यांच्या भावनेचा विषय एक, भावाचा विषय एक. आपण मंदिर बदललं की भाव बदलतात. विठ्ठलाच्या मंदिरातून देवीच्या मंदिरात घुसले बदलला भाव, मारुतीच्या मंदिरात आले भाव बदलला, नंतर आले गणपतीच्या मंदिरात भाव बदलला. मूर्ती पाहिली की भाव बदलतो, दगड पाहिले की भाव बदलतो. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय ज्या ज्या ठिकाणी गेले भाव बदलू दिले नाही. वारीला पंढरीच्या जात असताना खंडेरायाचं मंदिर पडतं जेजुरीला. तुकोबाराय तिथे जेजुरीला दर्शनाला गेले. जेजुरीला दर्शनाला गेल्यानंतर त्यांना जेजुरीचे खंडोबा पांडुरंग दिसू लागले. लक्षात ठेवा. अहमवाघ्या सोमवाघ्या अहमवाघ्या
सोहमवा घ्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनीला देव करा कैवार इच्छा मुरळीच पाहू नका पडाल नरकाद्वारी आत्मनिवेदन भरी तरुणगा दिवतील हारोहारी मल्हारीची वारीन माझ्या हो काय खंडेरायाच्या दर्शनाला गेले तुकोबारायांनी काय विठ्ठलाच्या स्वरूपात खंडोबाला पाहिलं एक लक्षात ठेवा एका बाजूनं माळसा एका बाजूनं बानू एका बाजूनं रुक्ष्मी एका बाजूनं सत्यभामा पाहिली म्हणजे आपला जो विषय आहे तो प्रत्येक वस्तूमध्ये आपला विषय आपण पाहायला पाहिजे आपली वस्तू बदलली की विषय बदलतात आणि गोपिकांचं गोपाळांचं तसं नाही काय एक विषय तो सकळांचा हारी एक विषय तो सकळांचा हारी ज्याच्या आवडीने आवडी धरी ज्याच्या आवडीने आवडी धरी अंध बधीर हे प्रेत दुःखाचारी ज्यांची कीर्ती गायली पुराणात हरी विषय तो सकळांचा हरी एक विषय तो सकळांचा हारी ज्याची कीर्ती गायली पुराणात मृदंग म्हणजे असा बाजूला कीर्तनकार नाचवायचे बोले त्याच्यात आता माझं कसं झालंय शरीरानंही थकलो ना आवाजानंही थकलो सारखे दिवस झोपेतच फक्त बडबड बंद राहते लोक आले बोला कीर्तनात बोला कथेत बोला जागा येतोपर्यंत बोलत राहावं लागतं बरं झालं की तुम्ही स्वप्नात येत नाहीत बोलू लागायला कारण आपण काही तुमचं चिंतन करत नाही म्हणून तुम्ही स्वप्नात येत नाही मनी वसे ते स्वप्नी दिसे जे दिवसभर जे केलंय जे चिंतन करतो माणूस ते स्वप्नात येत असत आणि मी काही तुमचं चिंतन करत नाही म्हणून तुम्ही काय माझ्या स्वप्नात येत नाही लक्षात ठेवा काही लोक म्हणतात आमच्या स्वप्नात भूतच यायला लागले बाबा आता काय करायचं म्हणलं चांगली गोष्ट आहे कोणाच्या स्वप्नात भूत येत नाही तुझ्या यायला लागलं तर आनंद मान नाही भीती वाटते उठल्यानंतर कोणाचं सर्प कोणाच्या भूत आहे की नाही आणि बाकीचं काय काय येतो पता नाही तुमच्या स्वप्नामध्ये आता अर्ध तर मोबाईल न घेतलं तुमच्या स्वप्नातलं विठ्ठला कारण काय असतं की स्वप्न पडायच्या टायमात तुम्ही मोबाईलवर असता तुम्हाला तुमचे स्वप्नच कमी होऊन गेले आई स्वप्न पडायचा टाइम पोरं का रात्रभर मोबाईल समोरच आता मी फोन मध्ये कोणाच्या जंगली रमी वाजूच लागली होती विठ्ठला अरे बाबा कीर्तनात तरी शांतता देता विचार स्वाध्या फोनला कीर्तन झालं काहीच आपली जंगली तर पहा गवळणीला स्वप्न जरी पडले तर कृष्णाचे पडायचे स्वप्न पडले तर देवाचे स्वप्न पडायचे कारण तुमच्या चित्ताला जो विषय रात्रंदिवस आहे दिन रजनी हाची धंदा रजनी हाची धंदा Oh,
भजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे रात्रंदिवस जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग ध्यानात पांडुरंग मनात पांडुरंग स्वप्नात पांडुरंग जागृतीत पांडुरंग म्हणजे सर्व अवस्थेमध्ये चिंतन पांडुरंगाचं आहे. फक्त एकच काम केलं पाहिजे की देवा झोपेत तरी निदान येऊ नको. झोपेत आला तर तुम्हाला झोपूच देणार नाही. गवळणीच्या पुढून भगवंत अंतर्धान झाले त्यावेळी गवळणीची झोप सुद्धा उडाली. कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जगदेती कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जगदेती कान्हैया रे जगजेठी देई भेटी एक वेळा. परमेश्वराला प्रार्थना केलेली आहे. मी सांगत होतो की प्रत्येक अवस्थेमध्ये भगवत संबंध आहे. जागृत अवस्थेचा भगवत संबंध, स्वप्न अवस्थेचा भगवत संबंध. ज्या ज्या अवस्था त्यांना प्राप्त झाल्या त्या अवस्थेमध्ये भगवंताचा संबंध त्यांनी जोडला. संबंध विरहित भक्ती नसते. भक्तीमध्ये संबंधाला महत्व असते. म्हणून गवळणीनं संबंध एका बाजूचा तोडला आणि दुसऱ्या बाजूला जोडला. संसाराचा संबंध गवळीनं तोडला आणि सर्व संबंध भगवंताशी जोडला. किती महत्वाची गोष्ट आहे. संबंध जोडणंही अवघड आहे आणि संबंध तोडणं सुद्धा अवघड आहे. विठ्ठला जोडणं तोडण्यापेक्षा अवघड आहे. लक्षात घ्या. झोपडं जोडायला बांधायला किती वेळ लागतो आणि गाडी लावल्यानंतर जळायला किती वेळ लागतो. क्षणार्धात तोडल्या जातात ते, पण जोडायला महिने जातात. हे लाकूड जमा कर, ते गवत जमा कर, ते कर, हे करायचं नाही. मग गोपिकांनी अनंत जन्माची साधना आहे भगवंताला जोडण्याची. एका जन्माची नाही, किती जन्मापासून भगवत साधना करणाऱ्या गोपिका. विठ्ठला आणि
काय असतं, योग असतो, भेटीचा योग असतो. आपल्या मनाभावात काही नसतं, परंतु भेटीचा योग आला की आपण मिळतं, आपोआप मिळतं. मग त्या भेटीच्या योगाचा जो ऋणानुबंध असतो तो सुद्धा कधीतरी आपल्या प्रारब्धानं जोडून ठेवलेला असतो. उगीच कोणती माणसं कोणाला भेटत नाहीत, लक्षात ठेवा. कोणती माणसं कोणाला भेटत नाही, पण फालतू माणसं कोणालाही भेटतात. त्यांना काही कोणता चार्ज लागत नाही, कोणाला भेटून घेतात. विठ्ठला अरे भेटीवर खुश आहे, कोणी कशावर खुश आहे. कोणी म्हणतात बा साहेबानं भाषण करताना माझ्याकडे पाहिलं, तुझ्याकडे पाहिलं म्हणजे काय झालं, ते त्याच्या तेवढ्यातच खुश आहे. विठ्ठलाला म्हणून भगवत संबंध जोडलेल्या गोपिका गोपाळ या भावप्रधान सर्व वैष्णव जाती, वैष्णवाची संपत्ती भाव आहे, वैष्णवाची संपत्ती प्रेम आहे, वैष्णवाची संपत्ती परमार्थ आहे, काय वैष्णवाची संपत्ती साधन संपत्ती आहे. एवढ्या संपत्ती वैष्णवाच्या जवळ असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त असणारी संपत्ती नाशवान आहे. प्रेम अशी संपत्ती आहे ती अविनाशी आहे आणि ती प्रेम संपत्ती परमेश्वराला जोडते. योग आला की सर्व होतं. एक उदाहरण सांगतो. संस्कृत साहित्याचे प्रकांड विद्वान होते मधुसूदन सरस्वती, ज्यांनी अद्वैत सिद्धी नावाचा वेदांताचा ग्रंथ लिहिला. त्यांनी गीतेवर सुद्धा मधुसूदनी नावाची टीका लिहिलेली आहे. अनेक ग्रंथ आहेत त्यांचे संस्कृत मध्ये. आणि त्यांचा असा स्वभाव होता, मी सांगत असतो की जो विद्वान असतो, ज्ञानी माणूस असतो, कधी कधी त्याच्यामध्ये अहंकार येऊन बसतो. तो म्हणतो मी आहे तो कोणीच नाही. विठ्ठला ज्ञानी कोण आहे एवढा तुकडा घ्या. त्याचं एवढंच असं म्हणणं आहे की मी आहे तर सर्व आहे, मी आहे तो कोणीच नाही, माझ्यापेक्षा कोण ज्ञानी असू शकतो. अरे एकापेक्षा एक ज्ञानी लोक आहेत, असं काही नाही की आपणच ज्ञानी आहोत. आणि आचार्य मधुसूदनला तेच वाटायचं की माझ्यापेक्षा कोण ज्ञानी असू शकणार आहे. मग हे भजन करणारे, पूजन करणारे, गीत गाणारे हे सर्व वेडे आहेत. विठाला विठाला ज्ञानाचा अहंकार. वैष्णवाला हसायचे ते. कोणी काही माळ जपायला लागला की माळ जपणारा हसायचे. काय कोणी तिलक लावला त्याला हसायचे, कोणी दिंडीत चालला त्याला हसायचे, कोणी कीर्तनाला चालला त्याला हसायचे. व्यक्ती हसत नव्हता, व्यक्तीचा अहंकार हसत होता. माणूस कोणालाही शिव्या देत नाही, लक्षात ठेवा. माणसाचा जो अहंभाव असतो ना तो शिव्या देतो. माणसाचा अहंभाव इतका खतरनाक आहे, तो काय करेल हे सांगता येत नाही. माऊलीनं म्हटलं सर्वांच्यासाठी, हा विचारोनी अहंकारो सांडिजे मग अस्तीच वस्तू होईजे.
आपुली स्वस्ती सहजे आपण पे केली अहंकार गेला तुका मने देव झाला त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे अहंकार गेल्यानंतर खरंच सुख मिळतं आणि गवळणीची विशेषता होती त्यांच्यामध्ये अहंकार नव्हता आणि अहंकाराची निवृत्ती ज्ञानाने होत असते मग गोपिकांना कुठे शिकल्या कुठे ज्ञान झालं होतं विठ्ठला लोका गोकुळीचे झाले ब्रह्मज्ञान केली वाचून जपताप केली वाचून जपताप केली वाचून जपताप गोकुळीला लोका झाले ब्रह्मज्ञान केली लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जपत गौळण्य तपश्चर्या करताना पाहिलं का तुम्ही जप करताना पाहिलं का पूजा करताना नाही कुठे पाठ प्रवचनाला गेल्या नाही पण ब्रह्मज्ञान त्यांना झालं काय ब्रह्मज्ञान झालं कारण काय साक्षात वेदांत ब्रह्मज्ञानाला म्हणजे वेदांत म्हणजे ब्रह्मज्ञान आणि ज्याला वेदांत कळला त्याला मुक्ती मिळते गोपिकांनी पोथ्याची ओझे वाहिली नाही परंतु त्यांना जे पाहिजे ते ज्ञान झालं लक्षात घ्या ब्रह्मज्ञान झालं गोकुळच्या लोकांना विठ्ठला विठ्ठला दोन गोष्टी आहेत भक्ती नृत्यती यत्र नृत्यती वेदांत डिंडिमा असं म्हटलेलं आहे यत्र नृत्यंती वेदांत डिंडिमा जेथे वेदांत मूर्तमान होऊन नाचत होता जेथे भक्ती नृत्य करत होती आणि भक्ती आणि वेदांत म्हणजे ज्ञान असेल मग तेथे मुक्ती असणार की नाही जरूर असणार मग गोपिकांच्या जीवनामध्ये सर्व सहज प्राप्त होतं तुम्हाला ओढून ताणून इकडून तिकडून जमा करावं लागतं त्या इतक्या भाग्यशाली होत्या की त्यांना सहज प्राप्त झालं आणि सहज प्राप्त जे होत असतं तेच मुक्तीदायक असतं विठ्ठला विठ्ठला आणि मधुसूदन सरस्वतीला नेहमी आपल्या ज्ञानाचा माळ जपत चाललाय पहा कसे वेळे चालले लाकडाचे मणी वाढल्यानंतर कोणता देव यांना भेटणार आहे अरे बाबा जावे ज्याच्या वंशा त्याच वेळी करत किंवा तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा ज्या दिवशी तुम्ही ती साधना कराल त्याचा अनुभव तुम्हाला येईल नुसता बोलणाराला थोडा काही त्याचा अनुभव असतो लोक काही बोलतात आमचा शेजाराचा धंदाच नाही उठला की सुटला कोताळा उठला की सुटला कोताळा आता नाही काय तिथं म्हणजे त्याला त्याच्यामध्ये रस नाही त्याला त्याच्यामध्ये आनंद नाही त्याला त्याचा संस्कार नाही मग एकदा मधुसूदन सरस्वतीच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला कोणातरी वैष्णवाचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडला आणि ते वृंदावनला आले मग अगोदर ते काशीत होते तिथल्या वैष्णवाला नाव ठेवायचे आणि मग वृंदावनला आल्यानंतर बापरे इथं तर सर्व वेड्यांचाच बाजार आहे सर्व नाचायला लागले काय
गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे हरिगुण गावत नाचुंगी हरिगुण गावत नाचुंगी हरिगुण गावत नाचुंगी हरिगुण गावत नाचुंगी अपने मंदिर में गीता बैठ 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 कर गीता भगवत वाचुंगी हरिगुण गावत नाचुंगी हरिगुण गावत नाचुंगी हरिगुण गावत नाचुंगी हरिगुण हरिगुण गावत नाचूंगी प्रभु गुण गावत नाचूंगी अपनो मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी। मीराबाई देवाच्या समोर गेली नाचायची। एक दिवस गेले वृंदावनला आणि पाहिलं त्याने अरे बाप रे इथं तर वेड्याचे वेडे आहेत, तिथं नुसते माळात ओढत होते, इथं तर नाचायला लागले। तेव्हा मला देव म्हणतच नव्हता, तो ज्ञानी पुरुष होता। काय ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानदृष्टीमध्ये देव नाही, जगत नाही, माया नाही, मायेचे दिसणारे खिलोने जे समोर बसले ते नाही। काय ज्ञानामध्ये या संपूर्ण प्रपंचाचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो, म्हणून ज्ञानामध्ये दृष्टी हरवलेली असते, म्हणून ज्ञान दृष्टी म्हणणं सुद्धा चुकीचं आहे। विठ्ठला आणि ज्ञानी कसा पाहतो, ज्ञानाची पाहण्याची पद्धत वेगळी असते। विठ्ठला विठ्ठला तो हरी श्री हरी पाहिला डोळे पाहता पाहणे दुरी तरुणिया पाहता पाहणे दुरी तरुणिया तो हरी श्री हरी पाहता पाहणे दुरी तरुणिया पाहणे दुरी तरुणिया हरी हरी पाहता पाहणे दुरी तरुणिया पाहता पाहणे दुरी तरुणिया हरी तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया। भक्त म्हणतो की तो हरे श्री हरी पाहिला दोरी, काय तो म्हणजे तत्पद लक्ष जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माला मूर्ती स्वरूपात मी पाहिला हा भक्त सांगतो। आणि ज्ञानी म्हणतो पाहता पाहणे दुरी सांडोनिया, दृश्य दृष्टा दर्शन या त्रिपुटीला सांडून मी पाहिला। काय म्हणून ज्ञानाची अनुभूती अदृश्य असते, काय लक्षात ठेवा। भक्तीची अनुभूती दृश्य असते, भक्तीची अनुभूती सगुण असते, ज्ञानाची अनुभूती निर्गुण असते। विठ्ठला आणि मधुसूदन आले याच्यामध्ये, कशामध्ये? गोकुळ वृंदावन मध्ये आले, तिथं वैष्णव नाचू लागले, वैष्णव नाचू लागले तिथं प्रेम भावाने। जिवे सदैव भज सुंदरानी नामानि कृष्णास्य मनोहरा समस्त भक्तांती विनाशनानि गोविंद दामोदर माधवे गोविंद दामोदर माधवे गोविंद दामोदर माधवे। भगवंताचं नाव घेऊन नाचू लागले। मी गातो नाचतो आनंदे, गातो नाचतो आनंदे, गातो नाचतो
मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो. हे मधुसूदन तेथे गेल्यानंतर ते वैष्णव नाचू लागले, आनंद अभिव्यक्त करू लागले. आणि हे पाहू लागला काय जादू झाली पता नाही. यानं ताल धरला, नाचणाऱ्याचा हे करणारा, निंदा करणारा असा ताल धरला. मधुसूदन नाचू लागले. आणि मग ते संपल्यानंतर कोणीतरी खांद्यावर हात ठेवून खांदा हलवला. महाराज कोणीकडे तुम्ही तर नाचणाऱ्याचा, जप करणाऱ्याचा, देवाचं दर्शन घेणाऱ्याची निंदा करत होते. त्यांनी लगेच बोलणाऱ्याच्या तोंडावर असा हात धरला. म्हणजे जे काय झालं ते ठीक आहे, आता बोलू नको. सांगू द्या, प्रमाण मलाही बी येतात भरपूर. आपण पूर्ण प्रमाणातच कीर्तन. विठ्ठला विठ्ठला ते काय असतं की आपली भजनाची फिरकी वाढली की खालचे शिव्या देतात आपल्याला. त्याची काळजी घेतली नाही, दुसरं काय. विठ्ठला पण एवढं चांगलं गाऊन म्हणून खालच्या शिव्या खेळासाठी आलो पाहिजे नाही, काळजी घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, मधुसूदन ज्यावेळी त्यांनी पाहिलं की किती प्रेम आहे, अंतकरणात भाव जागा झाला. अरे भक्तीमध्ये भाव जागा होत असतो, पण ज्ञानामध्ये भाव जागा होत नसतो. ज्ञानामध्ये भाव ज्ञानात विलीन होत असतो, जागा होत नसतो. हा वेदांत आहे. विठ्ठला भक्ती शास्त्र ज्ञानमुखाने सांगतं की तत्रैव प्रविलीयते. ते ज्ञान, ती भक्ती, त्या भक्ती ज्ञानाचा संस्कार जो असेल तो स्वरूपामध्ये लीन होऊन जाते. हे महाराज नाचायला लागले, लोक हसायला लागले. कधी निंदा करणारा माणूस आज नाचायला लागला, कीर्तनात येऊन बसला. कधीच कीर्तन ऐकणार माणसानं कीर्तनच ऐकलं. आणि अचानक बसला एखाद्या दिवशी सर्व त्याच्याकडेच पाहायला लागतात. आज कस काय सूर्य इकडून उगवला. अरे बाबा, त्याचा भाव जागा झाला म्हणून त्याला आला. न येणारा आला तर निंदा करत जाऊ नका, त्याचा सत्कार करायचं हे करत ठरत जा. म्हणजे पुन्हा पुन्हा आला पाहिजे. आणि पहिल्यानंच आला तुम्ही त्याच्यावर तुटून पडले तर पुन्हा तो कधीच येणार नाही. पुन्हा तुम्हाला तिथं गेलो चांगले माणसं, तिथं फार बेकार माणसं निघाली, काय उपयोग आहे तिथं जाणे. असा कोणाचा दुर्भाव निर्माण होऊ नये. गोपी कोणाची निंदा करत नव्हत्या, कोणाची स्तुती करत नव्हत्या. त्या आपल्या भगवंतावर फक्त प्रेम करत होत्या. आणि हा वेदांती जागा झाला लागला नाचायला. आणि मग कोणीतरी विचारलं कसं काय, काय परिवर्तन आहे. तर त्यावेळी स्वतः मधुसूदन सरस्वती सांगतात, अद्वैत विधिपती कै रूपाशाह स्वराज्य सिंहासन लब्ध दीक्षा शठेन केनापि वयम हाटेन दासी कृता गोपवधू विटेन. या गवळणीनं काय चमत्कार केला, मला नाचायची इच्छा नसून नाचवलं. अरे तुला काय, उद्धवाला सुद्धा नाचवलं गोपिकांनी. विठ्ठला विठ्ठला गोपिकांनी म्हटलं, उद्धवमय बैरागन हरी की. आम्ही हरीच्या वैरागिनी आहोत. वैराग्य धारण केल्यानंतर
अरे नाचण्याचा आनंद विरक्तालाच होत असतो, विरक्ताला नाचण्याचा आनंद कळतो, निरक्ताला ज्ञानाचा आनंद कळतो, विरक्ताला भक्तीचा आनंद कळतो. आणि जी विरक्त आहे त्यांना कोणताच आनंद कळत नाही. मग तुम्ही विरक्त आहेत का सर्व बसलेले? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आनंद काहीच कळत नाही. पण आम्ही वाचतं आमचं म्हणून बरं आहे तुमचं. निदान वाचल्यानंतर हे वाजलं की जागे राहतात. काल विषय झाला आमचे बाळू महाराज, मी आम्ही 9:30 बाबा तयार सुरू करतो म्हणलं. तुम्ही 10 वाजेला सुरू केलं तर आपली काही अडचण नाही काय, पण 12च्या पुढे ओलांडू नका. हे काय आमच्या हातात नाही. बरोबर 10ला राईट सुरू केलं बाबा, 5 मिनिट कमी असताना धन्यवाद देतो. पण लोकांनी म्हणले बाबा 10ला तर आमच्याकडे यायची सवय नाही लोकांना. 11च्या पुढे त्या ठिकाणी त्यांचे अंग असतात, 11च्या पुढे निघायला लागतात डुलं डुलं डुलं. अरे म्हणलं तसं नाही, आमचं इकडं वाजलं ना टेजवर की पळतच सुटतात. वाजल्याशिवाय लोक जमा होत नाही बाबा, लक्षात ठेव. मग अगोदर वाजवलं पाहिजे. काय वाजवलं पाहिजे म्हणजे लोकांना नाही बरं, पकवाज वाजवलं पाहिजे. लोकांना वाजवायचं. आम्ही गेलो आदिवासी इलाक्यामध्ये आणि ते स्पीकरवर ते द्यायला लागलं सूचना, आता बाबा जी अपने गांव में आ गए हैं, जल्दी जल्दी घर छोड़ के चले आ जाओ, थोड़ा सा कार्यक्रम हो जाएगा. कोणी द्यायला तयार नाही. एक तर त्यांना बाबाजी काय हेच माहित नाही. दुसरी गोष्ट कीर्तन माहित नाही, प्रवचन माहित नाही, उपदेश माहित नाही, भजन नाही, पूजन नाही. मग आमच्या जवळ ते MP मधली गोष्ट आहे, तिकडे ढोलक्या असतात, ते ढोलक असतात, मृदंग नाही. अरे म्हटलं वाजवायचा ना काहीतरी. वाजलं नाही का लगेच घरातून बाहेर येतात. 4 एक ढोलकावाला एक ध्यान वगैरे दिलं सुरू करून स्पीकरवर, 5 मिनिटात तर सर्व गाव जमा झालं. अनेक माणूस मग म्हटलं गाव तुमच्या गावात लोक काय, आम्ही आलो तरी ते म्हणले महाराज आमच्याकडे असं की वाजल्याशिवाय कोणी येत नाही. आता ते आदिवासी आहे त्यांचं ठीक आहे, वाजल्यावर येतात. तुम्ही आदिवासी आहे का? तुम्हालाही टाइम दिला होता 10 वाजता. आणि ज्या माता भगिनी बरोबर 8:45ला 9 पासून येऊन बसल्या त्यांना धन्यवाद आहे. आणि वाजल्यानंतर आल्यानंतर त्यांना काही धन्यवाद द्यायची इच्छा नाही भाऊ. अशी सवय लागायची तुम्हाला, वाजवा वाजवा, मग येतो येतो येतो. परिस्थिती आपला विषय आहे की मधुसूदन नाचायला लागले. काय अद्वैत विधिपती कैही कृपाशाह स्वराज्य सिंहासन लब्ध दीक्षा. मोक्ष देण्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, कैवल्य कनकाची या दाना आधी आधी अमृतानुभवामध्ये कैवल्य प्रदान करणारा ज्ञानी पुरुष आज नाता लागला. भक्तीनं त्याच्या हृदयावरती साम्राज्य स्थापित केलं. ते स्वतः म्हणाले मी अद्वैताचा पथिक, पण आज कसं काय झालं काही कळतच नाही. आणि एकदा झाल्यानंतर आयुष्यभर ते भक्ती प्रेम त्यांनी सोडलं नाही. ज्ञानालाही जपलं आणि भक्तीलाही जपलं. माऊली ज्ञानाला जपतात, भक्तीला जपतात. तुकोबारा ज्ञानाला जपतात, भक्तीला जपतात. आणि काही काही आमचा निर्गुण पंथ आहे. विठ्ठल विठ्ठल मीराबाईला कोणी ती निर्गुण सांगायला लागला. मीराबाई म्हणल्या निर्गुण कोण देव सको वासी, मी निर्गुणाला नाही ओळखत. विवंशी विभूषित करा नवनीर दाभात, पितांबरा दरुण बिंब फला धरोष्टात. एक नाही कोणाला ओळखते? देहुडा चरणी वाजवे तो वेणू, देहुडा चरणी वाजवे तो वेणू, देहुडा चरणी वाजवे तो वेणू, देहुडा चरणी वाजवे तो वेणू. गोपिकार म्हणू स्वामी माझा, गोपिकार स्वामी माझा, देखिला गे माये यमुने देखिला गे
मायेमुळे जाते स्वामी माझा भूमिहार स्वामी माझा देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा. काय ज्याच्या असण्यानं गोपिका रमण जातात तो अस्तित्वशाली असणारा परमात्मा श्रीकृष्ण तो आमचा विषय आहे. निर्गुण आमचा विषय नाही. भक्ताचा विषय सगुण असतो, ज्ञानी लोकांचा विषय निर्गुण असतो. काही हरकत नाही. तर आपल्याला पाहायचं होतं की आचार्य मधुसूदन सरस्वती भक्ती मार्गाचे अधिकारी आचार्य होते, परंतु एकदा भक्ती प्रेमाचा रंग लागल्यानंतर आमूलाग्र जीवन परिवर्तन झालं. मग नाचायचे, बागडायचे, तुळशीच्या माळा गळ्यात घातल्या, हातात तुळशीची माळा. परिस्थिती पहा कशी असते. काल ते आमच्या परशुराम पाटील हे आणलं काय ते कोणतं काय व्यसन मुक्तीचं ते औषध आणलं. वाढले ना आमच्याकडे माळकरी डबा तर बाबा माळ घाला. अरे म्हटलं आता अगोदर व्यसन मुक्त हो नंतर माळ घाल. काय ती औषधी दिली की त्याच्यानं काय सुटते? व्यसन सुटते. चांगली गोष्ट आहे. अरे समाजाची व्यसन सुटणं, समाजाची दारू सुटणं, तरुणाची दारू सुटणं याच्यापेक्षा काय चांगलं आहे? याची जगा एवढी हळूहळू टाळी वाजवली असते आपल्याला पुन्हा. आमच्या माता भगिनीनं इतकी आनंदानं टाळी वाजवली कारण परेशानी त्यांना जास्त आहे. पेनाला जेवढी परेशानी नाही, वागवणाऱ्याला जास्त परेशानी असते. एकदा आपल्या इथंच सप्ताह होता आणि आम्ही गेलो फिरायला. इथून गाडी न्यायची, त्या नरळ पाठीवर उभी करायची, तिथून मग नरळाचा नवाच रोड झाला होता, त्याला फिरायला जायचं. आणि सकाळी 4 वाजेची गोष्ट. तिथं काहीतरी सप्ताह होता, श्रावण महिना होता का पोथी होती पता नाही. मी आलो होतो सहज. मग सकाळी गेलो तिकडं फिरायला. तर मग रोडच्या दोन्ही बाजूला खोल खोल नाल्या होत्या, त्यात गवत उगलेलं होतं, चांगलं छाती एवढाला गवत. आणि त्याच्यात कोणीतरी कोणाचा तरी आवाज येऊ लागला. म्हटलं अरे आवाज पाहिजे इतक्या सकाळी सकाळी कोण भजन करतं इथं? विठ्ठला सोमधान्याचा काकडा होता. तो काकडा मधून मधून ऐकू यायचा. म्हटलं तिथं कोण काकडा म्हणते? पोरवाले काकड्यावाले नसतील ते सहसा. ज्याचा त्याच्या जातीचं त्याला बरोबर माहीतच असतं. म्हटलं जरा कान धरून ऐका. मग ते दोघ जण नालीत पडलेले होते. दोघं एकमेकाला बोलू लागले. एकच म्हणतो कुठं आहे? ते म्हणतो मी. तुझ्यापेक्षाही माझी जागा चांगली आहे. चिखलात कुठं जागा चांगली असते? विठ्ठल विठ्ठल. आणि ते बिना चिखलातलं काय म्हणायला लागलं, हे बघ तुला काही माहित आहे का? बोले आम्हाला काही माहित नाही. ते बोले अरे वेड्या, आम्ही सरपंच होणार आहे ना आज. कोण म्हणतो ते नालीत पडलेलं? मी सरपंच होणार आहे. नाही तिकडचं म्हणतो तू सरपंच होशील मान्य आहे, पण मी खोडची सोडल्यानंतर होशील ना तू सरपंच. कोणाच्या गोष्टी आहेत या? दारू पिऊन नालीत पडलेले, चिखलात पडलेल्या लोकांच्या. विठ्ठला विठ्ठला.
आलं का लक्ष तुमच्या? बसा बसा. मी काय सांगत होतो उदाहरण, रोडच्या नालीमध्ये दोघं पडलेले होते. सर्वांना ऐकायसारखं आहे. आपल्या राजेश दादाचं राहिलं होतं ऐकायला म्हणून डबल सांग, कारण तुमच्या सुद्धा ते कामाचं आहे. ते दोघं जण दारू पिऊन नालीत पडलेले होते. आम्ही फिरत होतो रस्त्याला. मग ते बोलू लागले. म्हणलं सकाळी सकाळी तुमच्या इकडे भाविक लोक येतं, काकडा प्रत्येक गावात ऐकू येतो. म्हणजे इथं कोण भजन म्हणतं? पोरं म्हणाले भजन नाही बाबा, ते कोणीतरी इथं पडलेलं आहे. ते बोलू लागले एकमेकाला. काय? एक म्हणू लागला अरे हे बघ तू कुठं आहेस? मला मी माझ्या जागेवर आहे. तो म्हणला मी तुझ्यापेक्षा चांगल्या जागेवर आहे. दोघही लागले. सकाळी 4 वाजता बरं का, सकाळी 4 वाजता. म्हणजे किती माणसं दारूवर प्रेम करतात सकाळी सुद्धा तिच्या जवळच. आणि मग काय झालं? ते काय म्हणाल, तुला काही माहित आहे की नाही? ते म्हणे मला काही माहित नाही. वेड्या मी आज सरपंच होणार आहे. एक म्हणतो बरं का त्याच्यात मी सरपंच होणार आहे. दुसरं म्हणतो बरं आहे चांगलं आहे, पण मी खुर्ची सोडली तर तू सरपंच होशील ना. मी उठलो खाली उतरो नंतर तू बसील. आता दोघही सरपंच नव्हते, पण स्वप्न पहा कसे पावले. दारू पिणारी माणसं अशी स्वप्न पाहतात. खतरनाक स्वप्न. कारण ती मावळी जितकी खतरनाक आहे म्हणून तुम्हाला स्वप्न सुद्धा खतरनाक पडतात. म्हणून समाजाला मी नेहमी सांगत असतो, तरुण पिढीला सांगत असतो, काय तुमचं करण्याची उमेद, करण्याची शक्ती, सामर्थ्य तुमच्यामध्ये काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा. समाजासाठी करा, धर्मासाठी करा. नाही कोणाकडे करू शकले तर स्वतःच्या परिवारासाठी जरी केलं तरी भरपूर आहे, पण चांगलं करा. आपला विषय होता वृंदावन गोकुळामध्ये परिवर्तन झालं. कोणामध्ये? एका ज्ञानी पुरुषामध्ये. भक्तीला न मानणाऱ्या व्यक्तीमध्ये भक्ती हे परिवर्तन झालं. नाचू लागला माणूस. नाचणं म्हणजे काय असतं की अंतःकरणातलं प्रेम अभिव्यक्त करण्याची साधन आहे. नृत्य वाजल्यानंतरच माणसं नाचतात असं नाही, बिना वाजता सुद्धा नाचतात. अरे अंतरात जे संगीत तुमच्यामध्ये आहे, बाहेरात ते संगीत नाही. लक्षात ठेवा, अंतरात संगीत मौल्याचं आहे, मौल्यवान संगीत. म्हणून गवळणीच्या अंतरामध्ये संगीत होतं. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की आता भोगायचं ते प्रेम भोगायचं, तेच पहिल्या चरणात. आता हेची देव देव, आता हेची देव हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने. आता हेची देऊ सवे घेऊ. आयुष्यामध्ये जे तुम्ही चांगलं केलेलं आहे ती शिदोरी स्वर्गात वैकुंठात तुम्ही जिथं जाल तिथं तुम्हाला कामाला येईल. म्हणून गोपाळांनी भगवंताच्या सानिध्यामध्ये
या शिदोरीचा काला केला, शिदोरीचा केला काला एक वाटी तो चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी पुढे येणारच आहे. परंतु काला कोणता? हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने. हरी आणि हरीच्या नामाचा अभेद हा त्याची खिचडीचा काला आहे आणि तो काला सदैव वैष्णवाने समाजाला दिलेला आहे. साधूने सदैव समाजाच्या भावना ओळखल्या पाहिजे. समाजाच्या भावना काय आहे आणि समाजाच्या भावनेनुसार समाजाला आपण काही देऊ शकतो काय. सर्वात मोठी चांगली गोष्ट देण्याची विचार आहे. विचारासारखी कोणती मोठी गोष्ट नाही. तुम्ही आम्ही एक मॉडर्न काळामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि मी नेहमी समाजाला सांगत असतो की खुळचत असणाऱ्या कर्मकांडामध्ये गुंतू नका. या समाजाला नेहमी कर्मकांडामध्ये गुंतून ठेवल्यामुळे हा समाज सदैव मागे राहिलेला आहे. विचाराच्या श्रेणीमध्ये आणा, विचाराच्या मार्गावर समाजाला आणा. जुन्या काळामध्ये यज्ञ व्हायचे, याग व्हायचे, काय काय व्हायचं, ते किती तुंप जाळायचं, किती काय करायचं. मी दिल्लीला असताना इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या. लाल किल्ल्याच्या समोर विष्णू याग म्हणून फार मोठा यज्ञ होता. करोडो रुपयाचं ते धान्य त्या यज्ञामध्ये जाळलं. मोठे मोठे विचारवान लोक निंदा करू लागले. त्यावेळी राष्ट्रामध्ये गरिबी सुद्धा होती. तर कोणीतरी असा प्रश्न उभा केला, मीडियाला आला. त्यावेळी त्या ठिकाणी प्रिंट मीडिया होती, हे मोबाईल वगैरे जास्त नव्हते. की पेपरला आलं छापून, इतक्या करोडो रुपयाचं तेल तुंप जाळल्यापेक्षा या आदिवासी गोर गरिबांना जर वाटलं असतं, निदान त्यांचा 1 महिना तरी भागला असता. अरे वेडे कर्मकांडाच्या नादी लागतील ते सोडून द्या, पण शहाणे सुद्धा त्याच्यात घुसलेले आहेत. म्हणून शहाण्यांना मी सांगत असतो, समाजाला चुकीच्या मार्गाने आता नेऊ नका. तो काळ गेला, तो कालखंड गेला, ते कर्मकांड गेलं. आज आपल्याला विचाराच्या मार्गावर, विचाराच्या पथावर यायचं आहे, लक्षात ठेवा. आणि नेहमी माणसं अज्ञानात डुबून राहिली. कशामुळे? हा समाज अज्ञानात कसा डुबेल याचाच प्रयास करत राहिले लोक आजपर्यंत, जे स्वतःला शहाणे समजून घेत होते. म्हणून त्या लोकांपासून सुद्धा या लोकांनी आता सावध राहायला पाहिजे. आणि जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण याच भेदबुद्धीमध्ये राहणार. कर्मकांडाने समाजामध्ये भेदबुद्धी वाढवली, जातीवाद वाढवला, पंथवाद वाढवला, माणसाला माणसापासून तोडण्याचा प्रयास केला. ना अजूनही तुम्ही ते कर्मकांड सोडायला तयार नाही. हा वर्तमान युगाचा विचार यज्ञ आहे, ज्याला ज्ञान यज्ञ म्हणतात. आणि तो ज्ञान यज्ञ तुमचा अज्ञान दूर केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्ही कुठेतरी वाचलं होतं की नॉलेज लीड टू युनिटी, इग्नॉरन्स टू डायव्हर्सिटी. ज्ञान हे विचाराला देत असतं आणि अज्ञान नेहमी भेद आणि द्वैताला देत असतं. पण अज्ञानातून सावरून माणसं ज्ञानाच्या मार्गाला लागले पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आमच्या संतांनी नामदेवरायांनी म्हटलं, आपल्या वारकरी संप्रदायाचा भक्ती मार्गाचा पहिला साधू संत नामदेव महाराज. त्यांच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानाचे संत तुकोबाराय, त्याग वैराग्य विचार. आणि तुकोबाराय जन्माला आले म्हणून तरी तुम्ही आम्ही माणसं राहिलो. संत तुकाराम महाराज सारखे साधू जर झाले नसते तर आपल्याला अजूनही माणुसकी आली नसती. लक्षात ठेवा, माणुसकीचे विचार, माणुसकीचे धडे त्यांनी दिले. आणि ज्यांच्या विचारातून छत्रपती सारखा राजा घडला तो साधू किती महान असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा राजा घडला. महाराजांनी काय घेतलं? विचार घेतला. तुकोबाराय त्यांचे खरे गुरु. लक्षात ठेवा, तुम्ही म्हणत असाल कोणाला गुरु, पण त्यांचे खरे गुरु तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराज सारख्या खऱ्या गुरुनं छत्रपतींना खरा विचार दिला. आणि म्हणून छत्रपतीने आपल्या आयुष्यामध्ये कधी हार मानली नाही किंवा त्यांची कधीही पराजय झाला नाही कोणत्या युद्धामध्ये. असा जगातला पहिलाच राजा आहे की जो सदा विजयी, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. संतांचा आशीर्वाद आहे. वंदनला आमचे दादा आले वेगळे, त्यांचा आणि माझा फार जुना परिचय आहे. लक्षात
इकडच्या भागात गेल्यानंतर भेटी व्हायच्या. आता जबाबदारी मोठी आली म्हणून आता भेटी होणं जरासं अंतर पडेल. मला म्हणायचं की अंतर पडू देऊ. आले तिथं भेटायला, आमची गप्पात गोष्टी झाल्या, याच्यावरच आल्या. दादा म्हणे आशीर्वाद ठेवा, आता पुढं मला काहीतरी करायचं आहे. अहो म्हटलं दादा, तुम्ही आता खासदारला जरी उभे राहिले तरी खासदार होणार, आणि विधानसभेत राहिले तर तिथं सुद्धा तुम्ही विधानसभेत येऊन नव्हते. कुठे इकडे राहा तिकडे राहा, तिकडचा जाव टुकला, इकडचा साथ सट्टा एकाचाच लागतो, दोन माणसाचा एक सट्टा लागत नसतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मला त्यांच्या सुद्धा स्वाभिमान आहे. एक जवान माणूस आहे, तरुण माणूस आहे, शिकलेला माणूस आहे, आणि हे सर्व ते समजणारे व्यक्ती आहेत. या परभणी जिल्ह्याला एकच भूक आहे, ती म्हणजे विकासाची. आजपर्यंत इथं विकास झाला नाही. मी नेहमी इथल्या विषयी बोलत असतो एक नाही, आणि मी काय असं माघारी बोलणारा नाही, मी प्रत्यक्ष तोंडावरती बोलणार आहे. आता आमचा धारोड कितीतरी लोकांनी आश्वासन दिलं आम्हाला, आज येऊ द्या, आजचाच रोड होईल. असे आले बी गेले बी, रोड तसाला तसा ते. आता मी म्हटलं चांगली गोष्ट आहे, जगात जर्मनी, भारतात परभणी, मग असे रोड असायलाच पाहिजे जर्मनी सारखे. पण राजेश दादाकडे आम्ही आशा करतो, या जिल्ह्याच्या किंवा त्यांचा जो मतदारसंघ आहे त्याच्या जरी त्यांनी हे केलं काम सर्व विकासाचे. आणि आपल्या मेघनाताई आता मंत्री झालेले आहेत. या सर्व समाजाला तुमच्या दोघांकडूनही फक्त विकासाची आशा आहे. आणि आनंदाची गोष्ट आहे, माणूस सत्तेत असल्यानंतर काही करता येतं, पण आता सत्तेत नसणाऱ्यांना फार अवघड आहे. मलाही त्याचे अनुभव चटके बसतात कधी कधी. माणसं आपली येतात पण तू सत्तेत नसतात म्हणून फार अवघड होत. सत्तेत आहे आणि विकासाचा जो शहानशाह आहे त्यांच्या सोबत हे दादा आहेत, अजित दादाच्या सोबत तो विकासाचा शहानशाह आहे. आणि मी काही लांबवलं नाही, मलाही दादांच्याच गावाला जायचं आहे आता इथून उठल्यानंतर. आणि पवार परिवारामध्ये गणपतीचं मंदिर बांधलेलं आहे, तिथं उद्या माझा सकाळी कार्यक्रम आहे, आज रात्री दुसरीकडे आहे. आणि म्हणून मी आवर्त घेणार आहे, लक्षात ठेवा. दूरचा प्रवास आहे. मी जसा पांडुरंगाचा भक्त आहे तसा वेळेचा भक्त आहे. माझ्या आयुष्यात मी कधी कोणाची वेळ चुकवली नाही. ज्यालाही नाव दिलं असेल वेळ, त्याच्या वेळेवरती तिथं पोहोचलेलो आहे. अशा प्रकारची गोष्ट आहे. वेळेचं भान ठेवलं पाहिजे. गांधीजी जन्मभर ओरडून मेले, टाइम इज मनी, टाइम इज मनी, टाइम इज मनी. फक्त गांधीजीनंच वेळेचं भान ठेवलं. किती भान होतं त्यांना. राष्ट्राच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांनी जे योगदान दिलं, त्यांचं जिथं निवासस्थान असायचं, आम्ही दिल्लीतच असायचो, तिथं जायचो केव्हा केव्हा. काय बुद्धिमान व्यक्तीला जन्म दिला म्हटलं परमेश्वरा. दोन्ही हाताने एकाच वेळी दोन वेगवेगळे लेख लिहायचे पेपरला स्वातंत्र्यासाठी. किती अभ्यास असेल, बुद्धी काय असेल. दोन्ही हाताने दोन पानावरती वेगवेगळे लेख. तुम्हाला तर 4 वळी लिहिण्यासाठी डोकं 17 वेळेस खाजवावं लागतं. कोणते शब्द टाकायचे. विठ्ठल विठ्ठल. मला म्हणायचं, डोकं खाजवणारे माणसं नाहीत, काम करणारे माणसं पाहिजे. डोकं खाजवणारे काय कामाचे. आणि मी आलो होतो परवा दिवशी इथं. दादा जवळजवळ 3 लाख लोकांनी स्नान केलं. किती? 3 लाख लोक. इथं पाय ठेवायला जागा नाही, नदीवर एवढं पटांगण नाही, तिथंही पाय ठेवायला जागा नाही, गाड्या ठेवायला जागा नाही, लोकच लोक. आणि इथं आपण आता क मध्ये टाकत आहोत हे तीर्थक्षेत्राच्या. आणि ते पोलीस आले चेक करायला, इथे खरोखरच एवढे लोक जमा होतात का. आणि एवढे म्हणजे जवळजवळ 2-2.5 लाख लोकांच्या त्यावेळी आले. त्यांनी डोळ्यात पांढरे गेले, वरतीच पाय लागले. त्यांना वाटलं काय आसन कार्यक्रम 500-6,000 2,000 लोकांचा.
त्यांनी आम्हाला शेरा चांगला दिला. महाराज आमचं समाधान झालं, कारण ते प्रोसिजरला लागत होतं आणि प्रोसिजर आम्ही आता पाठवलेलं आहे. तुम्ही ध्यान द्या. विठ्ठला विठ्ठला हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने चवी चवी घेऊ घास ब्रह्मर सावडी तुका मने गोड लागे तो मागे विठोबा रखुमाई हरी हरी वेळेच्या अभावामुळे आपण थोडीशी प्रोसिजर उघडती घेणार आहोत. नंतर आपले ताळकरी मंडळी खाली बसतील, नंतर ते आरतीला उभे राहतील. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हो कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजनी भगे वाघुरिया ब्रह्मादिका उत्तम लोकादास मणे भूमंडली आम्ही वळी मला वाटुळे भगे वैष्णविका हो विठाल जय जय आमची सर्व भजनी मंडळी खाली बसतील. थोडासा कार्यक्रम शेवटचा आहे आणि नंतर विनेकरी भक्त उभे नाही का पाठिंबा. अगोदर आजच्या संदर्भात 2 शब्द बोलणार आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं आलेले जे अतिथी आहेत, पाहुणे आहेत, त्यांचाही स्वागत सत्कार जो कार्यक्रम या कार्यकर्ते मंडळीनं गावकऱ्यांनी ठेवलेला आहे तो सुद्धा होणार आहे. सज्जनांनो, 7 दिवसापासून चाललेला हा ज्ञान यज्ञाला तुम्ही संपूर्ण परिसरातून जिल्ह्यातून इथे लोक आहेत. मंडप कमी काढल्यामुळे तिकडे सावलीमध्ये कितीतरी आहे, त्या भजनाच्या मंडपात आहेत, पाठीमागे मंदिरात बसलेले आहेत, आजूबाजूला सर्व सावली पकडून हाडाखाली. तुम्हा सर्वांना पुन्हापासून अशा प्रकारचं वाचवण्यामध्ये कार्यकर्ते खरोखर कमी पडले असतील, इतका मॉब येईल ही त्यांना माहित नव्हतं. दरवर्षीचा हा वाढता कार्यक्रम आहे. भव्य दिव्य कार्यक्रम या परिसरामध्ये होतो. मी सांगितलेलं आहे की हा परिसराचा छोटा कार्यक्रम नाही राहिला. हा एक सामान्य उत्सव नाही, लोक उत्सव व्हावा. आपल्या विचारामध्ये जात पात पंथ धर्म काही नाही, सर्वांना समानता आम्ही देणारे आहोत. प्रत्येकाला आम्ही आपलं समजणारे आहोत. मुसलमान असेल, हिंदू असेल, बौद्ध असेल, ईसाई असेल, कोणी असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, माझ्या विचारामध्ये सर्वांना समानता आहे. आमच्या तुकोबारायांनी जे आम्हाला विचार दिले तेच विचार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयास करत असतो. जाती भेदाने, भेदभावाने, धर्मभेदाने ग्रासलेला हा समाज कुठेतरी विचाराने मार्गावरती यावा याच्यासाठी सदैव प्रयत्न केलेले असतात. परवाच्या दिवशी प्रकारचा प्रयागराजला एवढा मोठा कुंभ भरलेला आहे. त्या कुंभामध्ये मौनी अमावस्येला चेंगराचेंगरी झाली, काही लोक मेले, काही घायल झाले. आता गर्दी असल्यानंतर काही ना काही होणार. आणि त्या दिवशी इथं एवढी गर्दी झाली, सर्वांना भीती वाटू लागली का इतरही झाल्याशिवाय राहणार नाही काय. परंतु सांभाळणारा तो आहे, मागे पुढे उभा आहे, राहे सांभाळीत खाली आघात सांभाळणारा परमेश्वर आहे. आपण त्याला प्रार्थना केली पाहिजे. संरक्षण मागितलं, संरक्षण काही तेवढं मोठं मिळालं नाही, परंतु लोकांनी प्रत्येकानं आपापल्याला सावरलं, आपापलं संरक्षण केल्यामुळे गर्दी असूनही कोणताही अनुचित प्रकार, एकही अनुचित प्रकार घडला नाही. आनंदाने सर्व पार पाडले. जवळजवळ 2-2.5 लाखाचा लोकांचा महाप्रसाद 3च व्यक्तीनं महाप्रसाद दिला.
आणि त्या महाप्रसाद बुंदी भात भाजी वरण चपात्या 5 आयटम केले. अरे म्हटलं एवढ्या समाजात इतके 5 आयटम करायचे नसतात, वाढायला अवघड होतंय. 5 प्रकारचे भांडे लागायचे वाढायला. अचानक भांडे इतक्या लोकांना कुठून आणायचे? नाही बाबा, आता हे अशा 12 वर्षानंतर आलेला कुंभ, 144 वर्षानंतर आलेला योग आहे. आणि पंगत कोणाची होती? श्री शैलेशजी तारे, गाव कोला. आणि त्यांना साथीदार मंगलबाई पाते आणि राहुल पाते, असे तिघांनी मिळून ही पंगत केली.